राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधून। मित्रांनो, केंद्र सरकारने कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी NCCF आणि नाफेडमार्फत प्रत्येकी 1,00,000 टन कांदा खरेदीचे मोठे उद्दिष्ट जाहीर केले असले तरी नाशिक जिल्ह्यात प्रत्यक्षात या योजनेचा पुरता बोजबारा उडाल्याचे चित्र आहे। कांदा खरेदी सुरू होऊन 3 दिवस उलटले तरी NCCF कडून केवळ 10 टन कांद्याची खरेदी झाली असून निवडलेल्या 18 संस्थांपैकी फक्त 3 संस्थाच प्रत्यक्ष खरेदी करत आहेत। नाशिक जिल्ह्यातून NCCFला तब्बल 95,000 टन कांदा खरेदी करायचा आहे। त्यासाठी 18 खरेदीदार संस्थांची निवड करण्यात आली, मात्र त्यापैकी 10 संस्थांनी अद्याप 10 लाख रुपयाची बँक गॅरंटी जमा केलेली नाही। परिणामी त्यांना खरेदीची परवानगीच मिळालेली नाही। गॅरंटी सादर केलेल्या 8 संस्थांपैकीही केवळ विंचूर, उंबराणे आणि देवळा येथील संस्थांनी खरेदीला सुरुवात केली आहे। त्यामुळे 3 दिवसात अवघ्या 10 टनावर खरेदी थांबली आहे। दुसरीकडे खुल्या बाजारात NCCF आणि नाफेडपेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकरी सरकारी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत आहेत। त्यामुळे खरेदी केंद्रावर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे। वाढीव दर मिळावा यासाठी NCCFने दिल्लीतील वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यास लवकर मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तसेच मित्रांनो, NCCF आणि नाफेड या दोन्ही संस्थांच्या खरेदी केंद्राची माहिती द्यावी असे निर्देश असतानाही अद्यापही या दोन्ही संस्थांकडून कुठलीही अपेक्षित प्रचार व प्रसिद्धीची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून आलेले आहे। केंद्राबाबत शेतकऱ्यांना माहितीच नाही अशी सध्याची परिस्थिती आहे। तर पावत्या तयार होण्यासही विलंब लागत आहे। कांदा साठवणुकीच्या प्रक्रियेतही तांत्रिक अडथळे आहेत। NCCF कडून खरेदी केलेला कांदा वखार महामंडळाकडे पाठविला जातो, मात्र वखार महामंडळ प्रथमच कांद्याची साठवणूक करत असल्याने सॉफ्टवेअरमधून पावत्या तयार होण्यास विलंब होत आहे। काही वेळा पावत्याच तयार होत नसल्याचे संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होत आहे। तर मित्रांनो, 30 जूनपर्यंत 1,00,000 टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट गाठण्याची घोषणा करण्यात आली असली तरी सध्याची संत गती पाहता NCCF बरोबर हे लक्ष्य पूर्ण करण्याचे मोठे आव्हान समोर ठाकलेले आहे। पुढील आठवड्यात लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, मालेगाव आणि बागलांसह उर्वरित संस्थांना मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचा दावा संस्थेने केलेला आहे। तर मित्रांनो, आपल्या लक्षात आले असेल की NCCFने किती कांदा आत्तापर्यंत खरेदी केलेला आहे आणि NCCFला कांदा खरेदीसाठी काय अडचणी सध्या येत आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।